हं. थांबा 1 मिनिट. 11 हं. आवाज कसं कळेल मग? नाही. करणं, क्षमा करणं, अनेक गोष्टी आहे. हां, ओके. आता माझा आवाज येतोय क्लिअर? त्याच्यामध्ये समर्पण आणि ध्यान ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, ह्या हिमालयन मेडिटेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. हिमालयन नावावरूनच आपल्याला कळतं की हे जे ध्यान पद्धती आहे ही हिमालयात विकसित झालेली आहे. तर हिमालयात विकसित झालेली असल्यामुळे हिमालयातील जो काही वातावरण आहे त्याचा सुद्धा संबंध अंतर्भाव ह्यामध्ये होत असतो. तर हे हिमालयन मेडिटेशन समजून घेण्याच्या आधी आपण समजून घेऊया की नेमकं आपण ध्यान का केलं पाहिजे, ध्यान म्हणजे काय. तर मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण 21 जून रोजी योगा दिवस साजरा करतो. योगा दिवस मध्ये आपण काय करतो की योगासनं करत असतो. परंतु आपण भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृतीच्या रत्ना समान असलेला हा जो समग्र योग आहे तो प्रत्येक भारतीयाला माहिती असलाच पाहिजे. कारण का? तर आपल्या भारतीय लोकांकडे संपूर्ण जग पाहत आहे की भारतातला योग आम्ही 21 जून रोजी योग दिवस म्हणून साजरा करतो. तर मग योग म्हणजे काय हे आपल्याला माहिती असेल तरच आपण दुसऱ्यांना सांगू शकू की समग्र योग काय आहे किंवा अष्टांग योग काय आहे. याला अष्टांग योग किंवा समग्र योग असंही म्हणतात. अष्ट म्हणजे 8. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये 8 पैलू आहेत की जे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि हे सर्व करत असताना फक्त योगासन करणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो समग्र योग आहे ह्याची पहिली पायरी असते यम. तुम्हाला सगळ्यांना ही स्लाइड दिसत आहे. याच्यामध्ये पहिली जी सगळ्यात खालची पायरी आहे ती आहे यम. यम म्हणजे जे वाईट विचार असतात, वाईट कार्य असतात त्यांना सोडून देणं. म्हणजे वाईट बघणं सोडणं, वाईट ऐकणं सोडणं, वाईट बोलणं सोडून देणं ह्याला म्हणतात यम. यमामध्ये सोडणं येतं. जे जे काही आपल्या शरीराशी संबंधित वाईट गोष्टी आहेत, उदाहरणार्थ जर आपण चोरी करत असू किंवा आपण खोटं बोलत असू, भांडणं करत असू, वाईट साईट बोलत असू, खराब खराब गोष्टी पाहत असू किंवा एकमेकांच्या बद्दल बोलत असू, तर ह्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या सोडणं ह्याला यम म्हणतात. आणि दुसरी पायरी येते ती म्हणजे नियम, दुसरी पायरी. याच्यामध्ये ऑफकोर्स त्याच्या विरुद्ध गोष्टी येतात. ज्या गोष्टी सोडल्या आहेत मग त्या सोडल्यानंतर काही चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आचरण करायच्या असतात. त्यांना नियम म्हणतात. आता नियम म्हणजे काय? तर रेग्युलर अभ्यास करणं, लवकर उठणं, सगळ्यांशी चांगलं वागणं, कुणाशी भांडणं न करणं, क्षमा करणं, अनेक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणू शकतो. आणि दररोजच्या दररोज त्या गोष्टींचं पालन आपण करतो त्यावेळेला ते नियम बनून जातात. मग काही मुलं असतात बघा तुमच्या वर्गामध्ये, काही मुलांना खूप छान मार्क मिळतात, ते खूप शिक्षकांचे आवडते असतात, तर त्यांच्या जीवनामध्ये ते काहीतरी वेगळं करत असतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी आलेल्या असतात, चांगल्या गोष्टी आलेल्या असतात. तर त्यांच्याही जीवनामध्ये तुम्ही विचारू शकता की तुम्ही काय नियम पाळता. तर ते लवकर उठत असतात, जास्त वेळ अभ्यासाला देत असतात, त्याचबरोबर ते खोटं बोलणं, भांडणं करणं, चहाड्या चुगल्या करणं या गोष्टी करत नसतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमांच्या अंतर्गत येतात. तिसरं आहे योगासन. योगासन मध्ये काय येतं की शरीराशी संबंधित व्यायाम येतात. आपल्या शरीराला सुदृढ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण की आपल्या शरीरामध्ये आपला आत्मा असतो. म्हणून त्यासाठी योगासन करणं, सकाळी लवकर उठून थोडासा योग अभ्यास करणं, योगासनाचा अभ्यास करणं हे योग्य आहे. परंतु फक्त योगासन म्हणजे योग नाहीये हे आता आपल्या लक्षात येत आहे. तर तिसरी पायरी जी आहे ती योगासनाची आहे, म्हणजे एक्सरसाइज. दंड बैठक करणं, त्यानंतर सूर्यनमस्कार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या योगासनामध्ये येतात आणि आसनं, वेगवेगळ्या प्रकारची आसनं जी आपण योगा डेच्या दिवशी करतो, परंतु ती आसनं रोज आपण केली पाहिजे. त्याच्यामुळे आपली बॉडी काय असते, स्वस्थ राहते, आपल्याला कंटाळा येत नाही, आपण सुदृढ बनतो, चांगला आहार आपण घेतो, हे सगळं आपल्याला करता येतं. चौथी जी पायरी आहे ती आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही जेव्हा अनुलोम विलोम, भ्रामरी या पद्धतीचे प्राणायाम करत असाल, तर हे प्राणायाम कशासाठी असतात? आतमध्ये आपली ब्रीदिंग सिस्टीम जी आहे त्याच्यावरच आपलं जीवन अवलंबून असतं. ती जेव्हा आपण कंट्रोल करतो, तर त्यावेळी आपल्या विचारांवर सुद्धा आपला कंट्रोल राहतो. पाचवी पायरी येते प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे आपल्या आत जे जे काही दोष आहेत त्यांना जाणून घेऊन त्यांना दूर करणं. आता हे जे कोणते दोष असतात, हे दोष असतात आपल्या अनेक जन्मांपासून आपल्या आतमध्ये वाढलेले असतात. उदाहरणार्थ टेन्शन घेणं, एखाद्या व्यक्तीला उगाच जी गोष्ट घडलेली नाहीये ना त्याच्या सुद्धा टेन्शन घेत बसतात. काही काही मुलं तुम्ही पाहत असाल की उगाच जी गोष्ट घडली पण नाहीये ना, फ्युचरमध्ये घडू शकते, त्याचंही टेन्शन घेतात. जी गोष्ट घडून गेलेली आहे भूतकाळामध्ये तिचंही टेन्शन घेतात. असं टेन्शन करण्याची काही लोकांना सवय असते. काही लोक असतात इथं आणि विचार करत असतात दुसऱ्याच ठिकाणचा, अशी सुद्धा काही सवय असते. अशा अनेक काही दोष आपल्या आतमध्ये आपल्याच नकळतपणे आपण पाळलेले असतात. उदाहरणार्थ अगदी सहज काही मुलं खोटं बोलून जातात आणि खोटं बोलण्याची इतकी सवय लागलेली असते की कधी कधी गरजही नसते खोटं बोलण्याची त्यांना, तरी सुद्धा खोटं बोलतात आणि मग नंतर त्यांच्या लक्षात येतं, अरे मी उगाच का खोटं बोललो, हे मी खरंही सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. आपले आई वडील जे असतात त्यांच्या समोर आपण खोटं बोलतो, आपल्या शिक्षकांच्या समोर खोटं बोलतो, आपल्या मित्रांशी खोटं बोलतो. या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या आपल्याला जे दोष आहेत ते जाणून घ्यायचे आहेत की माझ्यामध्ये काय दोष आहेत. किंवा काही लोक व्यसन करतात, तर हे सुद्धा दोष आहे मुलांना. तर हे सगळे दोष जे आहेत ना ते आपण जाणून घ्यायचे आणि त्यांना दूर करणं, याला प्रत्याहार असं म्हणतात. हळूहळू हळूहळू आपल्या आतले जे दोष आहेत एक 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 दोष आपण आयडेंटिफाय करायचे आहेत, ओळखायचे आहेत आणि त्यांना दूर करायचं आहे, त्याला प्रत्याहार म्हणतात. मग नंतर येते धारणा. धारणा म्हणजे आपल्याला जो आपण दैवत मानतो, ज्या देवाला आपण मानत असू, ज्या गुरूंना आपण मानत असू, त्यांच्यावरती आपण एक एकाग्रताने चित्त एकाग्र करतो आणि मग नंतर आपण ध्यान करतो आणि ध्यानाच्या नंतर मग समाधी अवस्थेमध्ये म्हणजे अशा अवस्थेत जातो की आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण केव्हा बसलेलो होतो ध्यानाला, केव्हा आपण उठलेलो आहोत, सकाळची वेळ की संध्याकाळची वेळ. कधी कधी तर आपल्याला असंही लक्षात येत नाही की आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत, आपण मुलगा आहोत की मुलगी आहोत, हे सुद्धा आपण लक्षातून चाललं जातं आपल्या आणि आपण एक आत्मा स्वरूपामध्ये चाललं जातो. अशी स्थिती म्हणजे समाधीची स्थिती असते. अशा पद्धतीने अष्टांग योगामध्ये यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 पायऱ्या आहेत. आणि सगळ्यात शेवटची जी समाधी पायरी आहे तिथपर्यंत जेव्हा आपण दररोज ध्यान करत 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 पोहोचतो, तर त्यावेळेला आपण जे खालच्या ज्या पायऱ्या आहेत ना, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, या सगळ्या गोष्टी आपोआप अचीव होत जातात. अशा पद्धतीचं ध्यानाचं हा जो संस्कार आहे हिमालयन ध्यानाचा, तो ध्यानाने सुरुवात होते, समाधीपर्यंत संपतो, परंतु खालच्या ज्या 6 पायऱ्या आहेत त्या आपोआपच याच्यामध्ये अचीव होत असतात. जेव्हा आपण ध्यान करायला लागतो तर आपोआपच आपल्यामध्ये अनेक जे दोष असतात ते दूर होऊन जातात, आपल्यालाच आपला आतला दिवा जळून जातो, त्यामुळे कळायला लागतं की आपले कोणते दोष आहेत. तर आता मुलांनो, जेव्हा आपण ध्यान करतो तर त्यावेळेला आपल्यामध्ये आपल्याला कोणते कोणते विकनेसेस जाणवतात हे आपण पाहूया. तर आपल्याला कसल्या कसल्या गोष्टींची भीती वाटत असते. तर जेव्हा आपण आपल्या आतमध्ये अशी भीती बाळगतो, कुठल्याही गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ परीक्षेची भीती म्हणा, मोठ्यांची भीती म्हणा, रागवण्याची भीती म्हणा, कुणाला आईची भीती वाटते, वडिलांची भीती वाटते, शिक्षकांची भीती वाटते. भीती वाटणं ही जी भावना आहे, तर मुलांना तुम्हाला माहितीये का की जर आपण ही भावना कायम आपल्या मनामध्ये ठेवली तर काय होतं, आपल्या किडनी खराब होतात. दुसरं स्ट्रेस म्हणजे उगाचच टेन्शन घेणं. उगाचच आपण जेव्हा टेन्शन घेतो आणि कसल्याही गोष्टीचं फिअर ठेवतो मनामध्ये किंवा टेन्शन ठेवतो, स्ट्रेस घेतो, माझी परीक्षा आहे, माझा अभ्यास कसा होईल, म्हणजे अभ्यास करण्याच्या ऐवजी अभ्यासाचं टेन्शन घेतलं जातं. तर ऍक्च्युअली त्याच्यामुळे काय होतं की आपलं हार्ट आणि ब्रेन या दोन्ही गोष्टींवरती परिणाम होतो आणि आपल्याला त्याचे आजार, त्याच्या संबंधित आजार जडतात.
म्हणून मुलांनो, स्ट्रेस घेण्याऐवजी, टेन्शन घेण्याऐवजी डायरेक्ट काम करावं, भरपूर मेहनत करावी, भरपूर अभ्यास करावा आणि परीक्षेच्या वेळेला काय होईल ते होईल, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जर आपण अभ्यास केलेला असेल तर आपल्याला आपोआप आठवेल. त्यामुळे फिअर आणि स्ट्रेस आपण कधीच घ्यायचा नाहीये. कारण की काय होतं, फिअरमुळे किडनी खराब होते, स्ट्रेसमुळे हार्ट आणि ब्रेन खराब होतो. तसंच आपण जेव्हा चिंता करतो, व्यर्थ चिंता करतात बघा काही काही मुलं, की कसं होईल माझं, मी पुढे कसं करेल, आता कसं होईल, नंतर कसं होईल, आता दुपारी कसं होईल आणि सकाळी कसं होईल, असं काही पण विचार करत असतात, वरीच करत असतात, नाही घडलेल्या गोष्टींची चिंता करणं. किंवा तुम्ही आजूबाजूला काही लोक, मोठे लोक पण पाहत असाल की जे चिंता करतात, तर त्यांना सुद्धा सांगा की अननेसेसरी चिंता केल्यामुळे काय होतं की तुमचं जे लिव्हर आहे, तुमचं जे पोट आहे, स्टमक, ते खराब होतं. त्याच्याशी संबंधित आजार तुम्हाला जडतात, लिव्हर खराब होऊन जातं. अँगरमुळे सुद्धा लिव्हर खराब होतं बरं का मुलांनो. खूप चिडचिड 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 आजकाल तुम्ही करता की नाही? शाळेतून घरी गेल्यानंतर काय होत असतं तुमच्याकडनं, की इकडे तिकडे पसारा फेकून देणं, दप्तर इकडे फेकणं, शूज तिकडे फेकणं, सॉक्स तिकडे फेकणं आणि मम्मीला पटकन मला जेवायला आत्ताच्या आत्ता दे, आत्ताच्या आत्ता मला फोन दे, नाही दिला तर बघ, असं करत तुम्ही अँगर, चिडचिड करत असता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही मोबाईल पाहत असाल आणि कुणीतरी तुम्हाला हाक मारली तरी तुम्ही चिडता. तुम्ही एखादं गेम खेळत असाल आणि कुणीतरी तुम्हाला म्हटलं की तू असं खेळू नको, जास्त वेळ मोबाईलवर थांबू नको, लगेच तुम्ही चिडता. का बरं? कारण की तुमच्यामध्ये सहनशीलता कमी झालेली आहे मुलांनो. जर तुम्ही हे सगळं करत असाल तर नक्कीच तुम्ही सावध होऊन जायला पाहिजे. कारण का, तुमच्या चिडचिडेपणामुळे दुसऱ्या कुणालाही त्रास होणार नाहीये. त्रास होणार आहे तुम्हाला. तुमचं लिव्हर, तुमची किडनी, तुमचा ब्रेन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अफेक्ट होणार आहेत. तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. म्हणून कधीही चिडचिड होत असेल तर लक्षात घ्या की माझी चिडचिड का होते आहे, मी शांत आहे का, मी स्तब्ध आहे का. ओके. आणि मग नंतर तुम्ही जर दुःखी पण असाल तर दुःख केल्यामुळे सुद्धा तुमचे लंग्स खराब होतात. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यांना सावध होऊन जायचं आहे. जर आपण उगाच टेन्शन घेत असू, उगाच स्ट्रेस घेत असू, उगाच आपण चिंता करत असू, उगाच आपण चिडचिड करत असू, तर आपल्याला आता इथं थांबायचं आहे. आपल्याला स्ट्रॉंग बनायचंय. आणि मग स्ट्रॉंग बनण्यासाठी काय करायचंय आपल्याला, थोडा वेळासाठी आपल्या श्वासोश्वासावरती लक्ष ठेवायचं आहे. थोडा वेळ मनातल्या मनात काउंटिंग करायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. उलट काउंटिंगला सुरुवात करा. एकदम राग आला तर शांततेने स्वतःला समजावून सांगा, मी चिडणार नाहीये, मी एकदम शांत मुलगा आहे, एकदम शांत मुलगी आहे, मी एकदम स्ट्रेस फ्री आहे, मी फिअर फ्री आहे, मी कुणाला घाबरत नाही, मी कसलीही चिंता करत नाहीये आणि मी एकदम शांत विद्यार्थी आहे. अशा पद्धतीने स्वतःला समजावून सांगणं हे आवश्यक आहे. नाहीतर मग काय होईल, असं म्हणतात ना की आयुर्मान हळूहळू कमी होत चाललंय. आता लोक 60-70 वर्ष जगत आहेत, परंतु पुढे या सगळ्या टेन्शनमुळे आणि स्पेशली सोशल मीडियामुळे काय होणार आहे की आपलं आयुर्मान सुद्धा कमी होऊन जाईल. आपण लवकर म्हातारे होऊ आणि आपण लवकर आपलं जीवनमान संपणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना आज सावध होणं आवश्यक आहे बरं का मुलांनो. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रेझेंट मध्ये जगायचंय. प्रेझेंट मध्ये म्हणजे वर्तमानात जगायचं आहे. वर्तमानात जगल्यामुळे काय होतं की आत्ता आपल्या समोर जे काही गोष्ट चालू आहे त्याच्यावर आपलं फुल अटेन्शन असतं. आता पण बघा, तुम्ही सकाळी इथं येत असताना जेव्हा तुम्हाला ह्या कार्यक्रमाची माहिती दिलेली होती तेव्हा तुमच्या मनामध्ये किती विचार चालू होते. पूर्वी काय झालं होतं, एखादा कोणता प्रोग्राम झाला होता त्याची आठवण आली असेल, घरी जायचं आहे त्याची आठवण आली असेल, कुणाला भूक लागली असेल, कुणाचे विचार चालू असतील की माझी मम्मी घरी काय करत असेल, वगैरे वगैरे वगैरे. असे अनेक विचार आपल्याच नकळतपणे आपण आपल्या मनामध्ये करत असतो. पण मुलांनो, आजपासून आपल्याला काय करायचंय, आपल्याला बघायचं आहे की मी कुठे आहे. सतत स्वतःला प्रश्न विचारायचा, मी कुठे आहे. आता माझे शिक्षक शिकवत आहेत तिथे माझं लक्ष आहे का, की मी उगाच कुठला तरी मागचा विचार करत बसलोय. माझे शिक्षक आता शिकवतायत, ते सांगतायत, ते मला पूर्ण कळतंय का, की माझं अजून कुठेतरी अटेन्शन आहे. असं प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाला एक ट्रेनिंग द्यायचं आहे. बघा मुलांनो, ट्रेनिंग तर स्वतःला स्वतःच द्यावं लागतं की नाही. आता बऱ्यापैकी तुम्ही सगळेजण सायकल वगैरे चालवत असाल.
सायकल चालवत असताना तुम्हाला बॅलन्सिंग करावं लागतं. बॅलन्सिंग करत असताना तुम्हाला मध्यात राहावं लागतं, बरोबर आहे? तर असं तुम्ही मध्यात जेव्हा राहाल, प्रत्येक गोष्टीत जेव्हा तुम्ही पूर्णपणे अटेन्शन देऊन ती गोष्ट करायला लागाल, तर आपोआपच तुमच्या मनाला सवय लागून जाणार आहे प्रेझेंट मध्ये राहण्याची. बरेच मुलं काय करतात, की काहीतरी मागचा विचार करत बसतात, काहीतरी पुढचा विचार करत बसतात आणि मग वर्गात शिकवलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही. शिक्षक जे असतात ते तर सगळ्याच मुलांना समान शिकवतात, एकसारखं शिकवतात. मग काही मुलांना चांगले मार्क मिळतात, काही मुलांना मार्कच मिळत नाही. असं का होतं बरं? तर आता ज्या मुलांना मार्क्स मिळत नाहीयेत ना, त्यांनी चेक करून पहा, ते असं काही करत आहेत का? ते काय करत असतात? काम एक चालू असतं आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं. ग्राउंडवरती खेळत असतात आणि अभ्यासाची चिंता करतात. अभ्यास करत असतात आणि ग्राउंडवर काय खेळू याची चिंता करत असतात. म्हणजे काय? तर त्यांचं एका जागी एकाग्र चित्त नसतं आणि त्यामुळे शिक्षक काय सांगत आहेत, शिक्षकांच्या फ्रिक्वेन्सी बरोबर स्वतःची फ्रिक्वेन्सी मॅचच करत नाहीत. स्वतःची रेडिओ फ्रिक्वेन्सी असतात, तुम्हाला माहिती असेल ना, जसं रेडिओ असतो, तर रेडिओवरती आपण विशिष्ट चॅनल लावलं तरच त्या चॅनलवरती गेल्यावरच आपल्याला त्या चॅनलवर काय सुरू आहे ते कळतं. त्याच पद्धतीने शिक्षक ज्या विषयी सांगत आहेत त्या विषयावरती आपलं पण फोकस आपण केलेला असेल तरच आपल्याला कळणार आहे की शिक्षक काय सांगत आहेत. नाहीतर मग काय होतं की आपलं लक्षच नसेल, आपल्या मनात दुसरेच विचार चालू असतील, तर शिक्षक शिकवून निघून जातात पण आपल्याला तो विषय समजत नाही. आणि शिक्षकांनी विचारलं तुम्हाला समजलं का मुलांनो, सगळेच्या सगळे म्हणतात हो समजलं. असं करायचं नाही. तुम्हाला जर समजलं नसेल तर फिअरलेस होऊन न घाबरता शिक्षकांना परत विचारायचं, सॉरी सर, माझं कुठंतरी दुसरीकडेच लक्ष होतं बरं का आज. मी मान्य करतो की मी आज ऐकलंच नाही नीट, त्यामुळे मला ही संज्ञा परत समजावून सांगाल का? तुम्ही बघा, शिक्षकांना इतकं आवडेल, कारण की शिक्षकांना हेच आवडतं की मुलांनी प्रश्न विचारावेत, मुलांनी त्यांच्यापुढे मान्य करावं जर चूक झालेली असेल तर. तर मग अशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांचे आवडते विद्यार्थी सुद्धा बनणार. अशा पद्धतीने आपण वर्तमानात राहणं आवश्यक आहे. म्हणून आपण जेव्हा वर्तमानात राहतो तर ह्या तराजू सारखे आपण समतोल आपला ब्रेन असतो, म्हणजे पूर्णपणे ऍक्टिव्ह राहतो बरं का मुलांना. म्हणून आपल्याला सतत वर्तमानात जगायचं आहे, वर्तमानात राहायचं आहे. मग वर्तमानात जेव्हा आपण राहतो तर आपल्याला पूर्ण 100% एनर्जीने, एफिशियन्सीने, कार्यक्षमतेने आपण काम करतो. नाहीतर मग ह्या ब्रेन सारखी आपली स्थिती होऊन जाते. म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कसं वाटत असतं, फ्रेश वाटत असतं. पण उठल्या उठल्या आपण एक छोटासा विचार केला की अरे आज तर मला शाळेतच नाही जायचंय, तर लगेच आपल्या 10% ब्रेन खराब होऊन जातो, नाही मला नाही जायचंय. लगेच शाळेत गेल्यानंतर आणखीन 10% काहीतरी वाईट होऊन जातो, बघा मला वाटलंच होतं मी आज शाळेत यायला नाही पाहिजे होतं. दुपारपर्यंत काय होऊन जातं, आपली 50% एनर्जी निगेटिव्हिटीच कडे जाते. आपण विचार करतो असंच व्हायला पाहिजे होतं, तसं नाही झालं, तसंच व्हायला पाहिजे होतं, असं नाही झालं. असं करत 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 संध्याकाळी आपण खूप थकून जातो. आणि जेव्हा आपण थकून जातो मग रात्री झोपले तरी आपल्याला इतके विचार येत असतात की आपल्याला स्वप्न पडतात. स्वप्न पडणं म्हणजे अतिशय वाईट दशा आहे आपल्या मनाची, आपल्या चित्ताची. म्हणून आपण दिवसभर जेव्हा वर्तमानात जगतो तर आपल्याला रात्री सुद्धा काहीही स्वप्न येत नाहीत, कारण की आपण जास्त विचार करत नसतो. म्हणजे ध्यानामुळे काय करायचं आहे, ध्यानामध्ये आपल्याला चांगले गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती चित्त ठेवायचं असतं आणि त्यामुळे आपण मग जे विचार असतात ते विचार करत नसतो. आता इथे तुम्हाला ही मेडिटेटिव्ह पोज दिसत आहे, म्हणजे ध्यानाला कसं बसायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की जमिनीवर बसायचं का बरं, तर ह्याचंही उत्तर आपण लवकरच पाहणार आहोत. परंतु ध्यानाला बसत असताना आपण अशी पोझिशन असली पाहिजे, मांडी घालून आपण बसलं पाहिजे आणि दोन्ही पण हात जे आहेत ते आपले सरळ वरच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने असले पाहिजेत. ह्या पोझिशन मध्ये आपण ध्यानाला बसतो. आता ध्यानाला जेव्हा आपण बसतो त्यावेळी आपण संपूर्णपणे मध्यात म्हणजे वर्तमानात असतो. आता सध्या काय घडत आहे ह्याच्यामध्ये आपलं चित्त असतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावरती आपण विचार करत नसतो. ओके. ध्यानाची जी वेळ आहे ती वेळ सुद्धा समजून घ्या मुलांनो. सकाळी तुम्ही 3:30 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी ध्यान करू शकता.
परंतु सकाळी उठल्या उठल्या आधी ध्यान करणं आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या आवरणं वगैरे, मग शाळेमध्ये जाणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आधी ध्यान केलेलं असेल तर त्याच्याने काय होतं, जसं आपण बॅटरी चार्ज करतो की नाही मोबाईलची, त्या पद्धतीने आपण चार्जिंग करून टाकत असतो स्वतःच. आणि त्यामुळे आपल्याला सगळं दिवसभराच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात ना, त्या करायला आपल्याला एनर्जी मिळते. जसं सकाळी सकाळी आपण मोबाईल चार्ज करून ठेवतो आणि मग दिवसभर त्याला वापरतो, त्याच पद्धतीने सकाळी सकाळी आपण जेव्हा ध्यान करतो आणि आनंदी राहतो की आजचा माझा दिवस खूप छान जाणार आहे, आज मी जो जो अभ्यास करणार आहे मला सगळं समजणार आहे, मला सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहेत आणि मला सगळ्या गोष्टी समजत असल्यामुळे मी सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणवणार आहे, आज मला सगळे शिक्षक अप्रिशिएट करणार आहेत. अनेक गोष्टी तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी स्वतःला अफर्म करू शकता आणि त्याच्याने तुमची बॅटरी चार्ज झाली की मग नंतर तुम्ही कामाला लागू शकता. अशा पद्धतीने ध्यान केल्यामुळे काय होतं, तर विद्यार्थ्यांना अनेक फायदे होतात. विद्यार्थ्यांनी ध्यान का केलं पाहिजे या संदर्भामध्ये आता आपण बघूया. मला असं वाटतं की तुम्ही हे लिहून पण घेऊ शकता. तर बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन किंवा व्हाय शुड स्टुडंट्स मेडिटेट हे जर आपण पाहिलं, तर जेव्हा आपण विद्यार्थी म्हणून ध्यान करतो त्यावेळी आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात. म्हणजे असे फायदे होतात जसं आपण वर्तमानात राहतो, म्हणजे आता जे चालू आहे त्याच्यावर आपलं संपूर्ण एकाग्रता राहते, संपूर्ण वर्तमानात राहतो आणि संपूर्ण एकाग्रतेत वर्तमानात कार्य करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की फुटबॉलच्या ग्राउंडवर असताना आपल्याला अभ्यासाची चिंता वाटत नाही आणि अभ्यास करत असताना आपल्याला फुटबॉलची आठवण येत नाही. हा फायदा आपल्याला होतो. तर हे फायदे कसे आहेत आता बघून घेऊया आपण. तर आपल्याला जेव्हा आपण ध्यान करायला लागतो ना, आपल्याला चांगली संगत मिळते, म्हणजे आपले मित्र वगैरे जे असतात ना, चांगले मित्र आपले बनतात. आपण एक गोष्ट एका वेळी करतो, वन थिंग ऍट अ टाइम. हा तर मंत्रच आहे, वन थिंग ऍट अ टाइम, म्हणजे एका वेळी एकच गोष्ट करणं. बऱ्याच वेळेला आपण करत असतो एक आणि वागत असतो दुसरंच. बघत असतो आपण काहीतरी पुस्तक आणि आठवत असतो फोनवरती पाहिलेला व्हिडिओ. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ध्यानामुळे आपल्याला त्या बंद करता येतात. म्हणजे आपल्याला, तुम्हाला सगळ्यांनाही जाणवलं पण असेल की आपण बऱ्याच वेळेला अननेसेसरी काहीतरी गोष्टी करत असतो म्हणून. तर हे ह्याच्यावरती कंट्रोलही करावासा वाटत असेल, परंतु तुम्हाला माहिती नसेल की हे कसं करायचं आहे. तर आपल्याला ध्यान करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अनालिसिस होऊ शकतात आणि आपल्या गोष्टींवर कंट्रोल होऊन वन थिंग ऍट अ टाइम, एक गोष्ट एका वेळी, असं होऊ शकतं. तसंच आपण ध्यानामुळे वर्तमानात जगू शकतो, आपली एकाग्रता वाढते, आपण जो जो अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहतो. त्यानंतर आपलं भांडण लोकांशी होत नाही. आता भांडण का होत नाही, कारण की आपण वाईट सवयी ज्या असतात त्या आपण सोडून दिलेल्या असतात. चहाड्या चुगल्या करणं, खोटं बोलणं, एकमेकांना लावालावी करणं, इतरांच्या चर्चा करणं, हे सगळ्या गोष्टी ज्या होतात ना, ह्या आपल्या बंद होऊन जातात. त्यामुळे कुणाचंही आपल्या बरोबर भांडण होत नाही. आणि चुकूनच कुणी जर आपल्याशी भांडण केलं पण, तर आपण त्याला म्हणतो सॉरी बाबा, माझ्याशी काही तू भांडू नको, कारण आपल्याला इंटरेस्ट नाही राहत भांडणं करण्यामध्ये. आणि मग जेव्हा आपण असं आपली आपली बाजूने निघून जातो तर बाकीचेही मुलं म्हणतात अरे जाऊ दे, ह्याला भांडणात इंटरेस्ट नाहीये, मग मी कशाला ह्याला काही सांगू. आणि असं करत तुमच्या नादी कोणी लागत नाही. दुसरं, तुम्ही अभ्यास समजून घेता आणि अभ्यास समजून घेत असताना तुमचं फुल अटेन्शन राहतं, कारण तुम्ही ध्यान केल्यामुळे तुमची डीप अंडरस्टँडिंग ही शक्ती जी असते ती वाढते. खूप डीपली एखादा अभ्यास गहनतेने समजून घेणं ही क्षमता तुमची वाढून जाते. त्यामुळे शिक्षक जे सांगत आहेत ना त्याच्यावर तुमचं पूर्ण लक्ष राहतं. त्यानंतर तुमच्या अनेक वाईट सवयी तुमच्या लक्षात येतात. उदाहरणार्थ उशिरा उठणं, खोटं बोलणं, चोरी करणं, भांडणं लावणं, दोष पाहणं, चाहड्या चुगल्या करणं, इतरांच्या चर्चा करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, तुमच्या बंद होऊन जातात. आणि मग त्यामुळे दिवसभरात तुम्ही जे असे अनावश्यक गोष्टी करता ना, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी खूप थकल्यासारखं तुम्हाला वाटतं, तर ते बंद होऊन जातं. संध्याकाळी परत तुम्ही फ्रेश असता आणि जसं काही तुम्ही आत्ताच झोपेतून उठले आहात एवढे फ्रेश तुम्ही संध्याकाळी पण असता आणि तेवढ्याच फ्रेशपणे तुम्ही अभ्यास करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला ध्यानाने खूप फायदे होतात. तसंच पाईप थेअरी ऑफ टीचर्स. आता तुम्ही मुलांना बघा, तुमच्यामध्ये अनेक अशा चर्चा होत असतात. तुम्हाला वाटेल की त्या गोष्टी काही आम्हाला माहिती नसतात मोठ्यांना म्हणून, असं नाहीये.
अशा अनेक गोष्टी तुम्ही करता. उदाहरणार्थ तुमचे जे शिक्षक असतात ना, त्यांचे तुम्ही दोष पाहता, की हे सर तर काय असेच आहेत, ह्या मॅडम तर काय तशाच आहेत, यांना तर काय चष्माच आहे, हे तर काय असेच आहेत. असं अनेक दोष तुम्ही शिक्षकांचे पाहता. तर शिक्षकांच्या बाहेरच्या दोषांकडे पाहून तुम्ही काय करताय? इनडायरेक्टली तुमची ग्रहण करण्याची क्षमता कमी करत आहात. ज्या विषयाचे शिक्षक तुम्हाला आवडत नसतील, त्या विषयात तुम्हाला मार्क कमी पडतात. त्यामुळे जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क हवे असतील, तर सगळ्यात आधी तुमच्या शिक्षकांना गुरु मानायला शिका. त्यांच्या चरणांवरती समर्पित व्हायला शिका. आपण म्हणतो ना, शिक्षकांचे पाया का पडायला सांगतो आपण? ह्या पाया पडण्याच्या मागे पण एक भूमिका आहे. ती समजून घ्या. जेव्हा तुम्ही एका शिक्षकाचे पाय पडता, तर त्यावेळेला त्या शिक्षकाला नमन करून तुम्ही म्हणता, की तुमच्या आतमध्ये जे ज्ञान असेल, ते माझ्यामध्ये येऊ देत. तुम्ही तो पाईप पाहिला असेल ना, की ज्या पाईपला वरून एक पाईप जोडला, बाजूने एक पाईप जोडला आणि खालून एक पाईप जोडला. तर कोणत्या पाईपला सगळ्यात जास्त पाणी जाईल? जो खाली जोडलेला आहे तिथे. कारण की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पाण्याचा फ्लो जो आहे तो खाली जाणार. त्याच पद्धतीने ज्ञानाचंही तसंच असतं. जेव्हा आपण शिक्षकांच्या पुढे झुकतो, त्यावेळेला आपल्याकडे शिक्षकांचं संपूर्ण ज्ञान येऊन जात असतं. म्हणून कधीही शिक्षकांना नाव ठेवू नका. उलट त्यांच्या प्रती आदर ठेवून असा विचार करा, की हे शिक्षक गणित किती छान शिकवतात, ह्यांच्यासारखंच गणित मला आलं पाहिजे. हे शिक्षक इंग्रजी किती छान शिकवतात, ह्यांच्यासारखंच इंग्लिश मला आलं पाहिजे. हे शिक्षक हिंदी किती छान शिकवतात, ह्यांच्यासारखीच हिंदी मला आली पाहिजे. अशा पद्धतीने विज्ञान, गणित तुम्हाला जे जे विषय अवघड वाटत असतील, त्या विषयांच्या शिक्षकांना सगळ्यात आधी समर्पित व्हा. त्यांना आधी गुरु माना. त्याच्यामुळे काय होईल? तर तुम्हाला त्या शिक्षकांच्या आतलं ज्ञान, त्या गुरूंची इच्छा असो नसो तुमच्यापर्यंत ते येणारच. जसं आपण एखाद्या पाईपला खालून पाईप जोडला तर त्याच्यात पाणी येणारच. त्या पद्धतीनेच आपण शिक्षकांना गुरु मानलं पाहिजे आणि त्यांच्यातल्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. आणि तो फक्त दाखवण्यासाठी नाही बरं का मुलांनो. आतून तो ज्ञानाचा जो आदर आहे तो तुमच्या आतून व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आतूनच मानाल की नाही, माझे सर्व शिक्षक खूप छान आहेत आणि ते सगळे हुशार शिक्षक माझ्यासाठी आहेत, मला ज्ञान मिळवून देण्यासाठी आहेत, मग तुम्ही बघाल की ते तरी एका विषयाचे तज्ज्ञ आहेत, पण तुम्ही मात्र सगळ्या विषयांचे तज्ज्ञ होऊन जाल. ह्या एकाच गोष्टीचा मंत्र लक्षात ठेवा. दिस इज अ की टू द सक्सेस. एखाद्या सक्सेसच्या ताळ्याची ही चाबी आहे की तुम्ही तुमच्या शिक्षकांना समर्पित व्हा. ही पाईप थेअरी जी आहे ना, ती सगळीकडे लक्षात ठेवा. मग तुम्ही ड्रायव्हिंग क्लासला जाल तर ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या गुरुकडनं पण तुम्ही पूर्ण ड्रायव्हिंग शिकून घ्याल. तुम्ही स्केटिंगच्या क्लासला जाल तर स्केटिंगच्या पण क्लासला संपूर्ण तुम्ही स्केटिंग शिकून घ्याल. तुम्हाला कोणत्याही गुरुकडे तुम्ही जेव्हा जाल तर आधी त्याच्या चरणांवरती समर्पित व्हा. आधी त्याच्यावरती समर्पित व्हा की हा ह्या विषयाचा ज्ञानी व्यक्ती आहे आणि त्यामुळे मी आज ह्याच्याकडनं संपूर्ण ज्ञान ग्रहण करणार आहे. अशा पद्धतीची तुमची भावना ठेवा, लीनता ठेवा आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला ते विषय जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने समजायला लागतील. आणि मग तुमचं जे फटीग आहे म्हणजे मेंटल स्ट्रेस आहे, थकून जाणं आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या बंद होतील. सगळ्या वाईट सवयी तुमच्या आपोआप निघून जातील. तुमच्याच लक्षात येईल की ही माझ्यात वाईट सवय आहे, गॉसिपिंग करणं किंवा एखाद्याला एकटं पाडणं, एखाद्याच्या बद्दल एखाद्याशी अबोला धरणं, एखाद्याला झाड्या चुगल्या करून त्याचे दोष पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्यामध्ये आपोआप राहत नाहीत. तर आता कसं हे करायचं? ह्याच्यामध्ये एक 5 एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूत असं आपण म्हणतो त्याला. तर हे पंचमहाभूत जे आहेत ना, ते सुद्धा आपल्याला अभ्यासामध्ये एकाग्रता करायला मदत करतात. आता हे कसं आपण पाहणार आहोत. हे पंच महाभूतांमध्ये आपण अग्नी पाहतो. तर अग्नी म्हणजे आपण दिव्याच्या स्वरूपामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण अग्नी जळवतो. प्रत्येक धर्मामध्ये बघा, एक तर उदबत्ती किंवा अग्यारी किंवा धूप किंवा ऊद किंवा एखादा दिवा, या पद्धतीने सगळीकडे अग्नीचं महत्व आहे. अग्नीमुळे काय होतं की आपल्या विचारांची जी तीव्रता असते ती कमी होते. जर तुमचा अभ्यास लक्षात राहत नसेल ना, तर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या टेबलवर सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. त्याच्याने काय होतं, तो तुपाचा दिवा जर तुम्ही लावला गाईच्या तुपाचा, तर त्याच्यात मधून जी ऊर्जा निघते तिच्याने निर्विचारता स्थापित होते. मग तुमच्या मनामध्ये बाकीचे विचार येत नाहीत
आणि तुम्हाला केलेला अभ्यास जो आहे तो लक्षात राहतो. तर हा एक प्रयोग सुद्धा तुम्ही करून बघा मुलांनो, की गाईच्या तुपाचा दिवा लावून तुमच्या त्या टेबलवरती आणि मग अभ्यासाला बसा. तर जो काही अभ्यास तुम्ही कराल तो तुमच्या कायमचा लक्षात राहील. दुसरं जे आहे पाणी. तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण पाणी पितो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जसं पृथ्वीवरती 70% पाणी आहे, तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे. जेव्हा आपण एखादा निगेटिव्ह विचार करून पाणी पितो, तर आपल्या संपूर्ण शरीरातल्या 70% पाण्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पाणी पित असताना सुद्धा तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाचं नाव घ्या, ज्या गुरूंचं नाव मानत असाल त्या गुरूंचं नाव घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही ऊर्जा टाकू शकता की हे पाणी पिल्यानंतर माझ्यामध्ये खूप चांगली ऊर्जा येणार आहे आणि मी जो जो अभ्यास करेल तो माझ्या लक्षात राहणार आहे. असं त्या पाण्याच्याकडे बघून प्रार्थना केली तर संपूर्ण 70% शरीरातलं जे पाणी आहे ना, त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आणि तुमच्या नक्कीच जो तुम्ही अभ्यास कराल तो तुमच्या लक्षात राहायला मदत होईल. किंवा निर्विचारता येण्यासाठी सुद्धा तुम्ही आकाश तत्व जे आहे ना, म्हणजे स्पेस, आकाश हे रिकामं असतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा आकाशाकडे खूप वेळ बघता तर आपोआप तुम्हाला विचारांची तीव्रता कमी झालेली लक्षात येते. तर आपल्या या 5 एलिमेंट्स मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करू शकता. जेव्हा तुम्हाला खूप विचार येत असतील, खूप टेन्शन येत असेल, तर पृथ्वीवरती, भूमीवरती तुम्ही चाला, निर्वाणी चाला, म्हणजे पायामध्ये चप्पल वगैरे न घालता तुम्ही पृथ्वीवर चालून बघा. तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीमध्ये बॅलन्सिंग करण्याची क्षमता आहे. तर पृथ्वीला तुम्ही प्रार्थना करू शकता की हे भूमी माता, मला खूप विचार येत आहेत, मला खूप टेन्शन येत आहे, मला संतुलित करण्याची कृपा कर, मला संतुलित करण्याची कृपा कर, मला संतुलित करण्याची कृपा कर. 3 वेळा तुम्ही प्रार्थना करून बघा. आपोआपच तुम्ही संतुलित व्हाल. हळूहळू हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आतले सगळे टेन्शन कमी झालेले आहेत आणि तुम्हाला छान वाटत आहे. तर अशा पद्धतीने आज आपण चर्चा केलेली आहे की ध्यान का करायचंय. तर आता आपण एक ध्यानाचं प्रात्यक्षिक घेऊया आणि समजून घेऊया की ध्यान कसं करायचं आहे. त्याच्या आधी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. मला तुम्ही सगळेजण दिसत आहात. आता तुम्ही थोडंसं असं ताठ बसायचं आहे. आपण एक ध्यानाचं प्रात्यक्षिक करणार आहोत. आता बघा मुलांनो, हे ध्यान करण्याच्या आधी तुम्ही सगळेजण ताठ बसा. त्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि हाताची पोझिशन, आता आपण मगाशी एक चित्र पाहिलं ना ध्यानाचं, जसं बसतात, आकाशाकडे हात ठेवायचे आहेत आणि संपूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या टाळू भागावरती करायचं आहे. आता मी माझा एक कॅमेरा ऑन करतो, तुमच्या लक्षात येईल. ध्यानाला बसत असताना आपल्याला आपलं लक्ष जे आहे ते संपूर्ण आपलं टाळू भागावरती लक्ष द्यायचं आहे. हे बघा, असं इथे जिथे आपला टाळू भाग आहे ना, तुम्ही बघितलं असेल लहानपणी सुद्धा, जेव्हा तुम्ही लहान होतात किंवा तुम्ही लहान बाळ बघितलेले असतील, त्यांच्या ह्या टाळूवरती तुमचं लक्ष असेल तर बघितलं असेल की असं ते मऊ असतं. कारण की जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो ना, तेव्हा कुंडलिनी नावाची एक शक्ती आपल्या शरीरामध्ये इथून प्रवेश करत असते. ती जागृत करण्यासाठी, म्हणजे आपल्या आतली जेव्हा ती शक्ती जागृत होते त्यावेळी आपल्यामध्ये ही जी निर्विचारता आहे, त्यानंतर हे जे चांगले गुण आहेत ते आपोआप आपल्यामध्ये ते यायला लागतात. तर त्यासाठी ही शक्ती जागृत करण्यासाठी आपलं संपूर्ण लक्ष ध्यानाच्या वेळेला आपल्याला इथे टाळू भागावरती ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने हात मोकळे ठेवा. तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने
आणि डोळे बंद करून घ्यायचे आहेत. आणि एक आता मी क्लिप प्ले करणार आहे. या क्लिपवरती तुम्ही मागे मागे म्हणायचं आहे. एक छोटासाच मंत्र आहे जो आपल्या आत्म्याला स्ट्रॉंग करतो असा तो मंत्र आहे. मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ. असा पद्धतीचा तो मंत्र आहे. 3 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि मग ध्यान करायचं आहे. हे जे ध्यान आहे, ह्या ध्यानासाठीचा जो आवाज आहे तो सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी ज्यांनी हिमालयन ध्यान जे आहे ते समाजामध्ये आणलेलं आहे, त्यांच्या आवाजातली ही क्लिप आहे. जेव्हा आपण योग्य गुरुकडून एखादं ज्ञान घेतो तर त्या ज्ञानाला त्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त असतात. म्हणून आज आपण हे जे ज्ञान घेणार आहोत हे सुद्धा आपण ह्या गुरूंकडनं घेणार आहोत ज्यांचं नाव श्री शिवकृपानंद स्वामीजी आहे. तर तुम्ही सगळेजण ह्या आवाजाकडे लक्ष द्या. मला फक्त सांगा की तुम्हाला तो आवाज येतो आहे का. मी एक क्लिप प्ले करते आणि त्यानंतर एक प्रार्थना असणार आहे. ती प्रार्थना पण आपण म्हणणार आहोत जी विश्व शांतीसाठी प्रार्थना असते आणि तिचाही अर्थ काय आहे तो आपण नंतर समजून घेणार आहोत. तुम्ही फक्त आता पूर्ण लक्ष जे आहे, आता एकमेकांकडे बघायचं नाहीये, डोळे अजिबात उघडायचे नाहीयेत आणि संपूर्ण लक्ष तुमच्या आतमध्ये काही घटना घडत असतील त्यांच्याकडे लक्ष द्या. आता घटना घडतायत म्हणजे काय, तर कुणाला हातावरती मुंग्या चालतायत असं जाणवेल, कुणाला थंड वाफा, कुणाला गरम वाफा जाणवतील, कुणाला पाठीच्या कण्यातनं काहीतरी वर खाली होतंय असं जाणवेल, कुणाला टाळू भागावरती थंडगार हवा किंवा गरम हवा असं जाणवेल. या सगळ्या अनुभूती आहेत. या अनुभूतींकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे जेव्हा हे ध्यान चालू होईल. आवाज बघा येतोय का. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे सर ध्यान की शुरुआत करिए. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. अपने चित्त को तालुआ को रख के ध्यान दें.
सभी पवित्र आत्मा प्रार्थना करेंगे। हे परमात्मा, हम सभी पवित्र आत्माएं पवित्र आत्माएं आपको हृदय से प्रार्थना करते हैं कि सारे विश्व में शांति हो, सारे विश्व के आत्माओं की आध्यात्मिक उन्नति हो एवं सर्वांगीण उन्नति हो। यही हम सब आत्माओं की शुद्ध इच्छा है। नमस्कार करेंगे। अशा पद्धतीने आपण ध्यान केलंय। हळूहळू दोन्ही हात रब करायचे आहेत आणि डोळ्यांवरती ठेवायचे आहेत। हे ध्यान तुम्ही दररोज, आज आपण 10 मिनिटाचं केलंय, अशाच पद्धतीने 10 मिनिटाचं तुम्ही तुमच्या शाळेमध्येही करू शकता आणि तुमच्या घरी सुद्धा तुम्ही हे ध्यान करू शकता। गुरुतत्व नावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या आवाजातलं या ध्यानाच्या क्लिप मिळतील। घरी तुम्ही अर्धा तास ध्यान करू शकता आणि वर्गामध्ये, शाळेमध्ये तुम्ही आधी असेंब्लीमध्ये सुद्धा ही ध्यानाची क्लिप जर लावायची असेल तर मी तुमच्या टीचर्सकडे ही तनुजाताईंच्या माध्यमातून ही क्लिप पाठवून देते आणि हे ध्यान तुम्ही जर रोज करायला जर सुरुवात केली तर हळूहळू 45 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे बदल घडून येतील त्या बदलांसाठी तुम्ही परमात्म्याचे आभार मानाल। तर मुलांना, तुम्हाला ध्यानाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया विचारू शकता। कुणाला काही विचारायचे आहेत प्रश्न? आपण जी आता प्रार्थना केली ना शेवटी, विश्व शांतीची प्रार्थना, तर विश्व म्हणजे काय? तर विश्व म्हणजे आपल्या आजूबाजूला एक ऑरा असतो। ऑरा, ज्याला आपण आभामंडल असं म्हणतो। तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये जे संत महात्मे असायचे त्यांच्या शरीराच्या आजूबाजूला तुम्ही अशा पद्धतीचं वलय पाहिलेलं असेल की ज्याच्यामध्ये मागे त्यांच्या शरीराच्या मागे म्हणजे तर तिथे तुम्हाला त्यांचं असं गोल्डन कलरचं हे दिसत असेल, आभामंडल दिसत असेल। तर हे आभामंडल जे असतं त्याच्या संदर्भामध्ये आपण एक माहिती घेऊया। इथे तुम्हाला एक स्लाइड दाखवत आहे। इथे फोटो आहे, श्री शिवकृपानंद स्वामीजी यांचे आभामंडलाचे फोटो आहेत। 2001 मध्ये किर्लियन फोटोग्राफी नावाची फोटोग्राफी आहे, त्याच्या मदतीने हे आभामंडल बघू शकतो। ज्यांचे विचार शुद्ध असतात, पवित्र असतात, जे दुसऱ्यांच्या बद्दल कायम चांगले विचार करतात, दुसऱ्यांना ब्लेसिंग देत राहतात, प्रेम करत राहतात, त्यांच्या आभामंडलामध्ये अशा पद्धतीचे जे रंग असतात ते दिसून येतात। 2001 मध्ये बघा, त्यांच्या आभामंडळाचा रंग जो होता तो असा गोल्डन होता। 2003 मध्ये त्यांच्या आभामंडलाचा फोटो काढला तर त्यांच्या आजूबाजूला असे रुद्र, 11 रुद्र, असे वेगवेगळे 11 स्पॉट्स दिसून आले। 2016 मध्ये त्यांचा हा जो आभामंडल आहे हा पिंक कलरचा झालेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण देहातीत अवस्था, म्हणजे देहाशी संबंधित कुठलेही दोष त्याच्यामध्ये नाहीयेत, अशा पद्धतीचा त्यांचा ऑरा डेव्हलप झालेला आहे। तर जेव्हा आपण ध्यान करतो तर त्यावेळेला आपल्याला आपला जो आभामंडल आहे तो या पद्धतीने आपल्याला विकसित करता येतो। आपले सुद्धा आपण हळूहळू दोषरहित होऊन जात असतो। तर तुम्हाला सुद्धा ध्यान करत करत ह्या पोझिशन पर्यंत पोहोचता येईल। तर मुलांना तुम्हाला असतील तर विचारा।
योग्य वेळ जी आहे ती सकाळची वेळ चांगली असते. तुम्ही शाळेत येण्याच्या आधी उठल्या सकाळी आधी ध्यान करूनच जर तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या, उदाहरणार्थ उठल्या आधी थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे, वॉशरूमला जाऊन यायचं आहे आणि तिथे लगेचच जिथे तुम्हाला चांगली प्लेस दिसते घरामध्ये शांत एकांताची, तिथं जाऊन आधी ध्यान करायचंय. कारण की झोपेतून उठल्या आपलं माइंड फ्रेश असतं आणि निर्विचारता राहण्यासाठी आपल्याला चांगली वेळ असते सकाळची. म्हणून सकाळी जितक्या लवकर जे पण तुमचे रोजचं रुटीन असेल उठण्याचं, त्याच्या अर्धा तास आधी उठायचं आणि ध्यान करायचं आहे. आणि त्याच्यानंतर योगासना केली हो, योगासन करायचं. कारण की ध्यान आधी करायचंय, कारण की निर्विचार असतो, आपलं मन फ्रेश असतं आधी. कारण ध्यान लागण्यासाठी आपण निर्विचार होणं खूप महत्वाचं आहे. आता आपण सगळ्यांनी एकत्र ध्यान केलं, त्यामुळे आपल्याला छान वाटलं, लगेच निर्विचारता आली, कारण की आपण त्या पर्पजने सामूहिकतेमध्ये ध्यान केलेलं असतं. म्हणून सामूहिक ध्यानाचं महत्व आहे. म्हणून शाळेमध्ये एकत्र पण ध्यान करायचं, कारण की लगेच निर्विचार स्थिती येते. पण घरी जेव्हा आपण एकटे बसू ना ध्यानाला, तर आपल्याला खूप विचार येतील आणि आपल्याला असं वाटेल नाही ध्यान नाही केलं पाहिजे, आपल्याकडनं होणारच नाही. अशा पद्धतीने आपण सोडून देतो. ऍक्च्युली बरेच जण ध्यानाचं महत्व माहिती असतं पण ध्यान करत नाही, कारण की ध्यान लागत नसतं. पण हे ध्यान असं आहे की जेव्हा आपण कलेक्टिव्हिटीमध्ये करतो तर आपल्याला सामूहिक एनर्जी मिळते आणि तीच एनर्जी आपण घरी एकांत ध्यानासाठी वापरू शकतो. अर्धा तास आपण ध्यान घरी केलं पाहिजे. आणि जेवणामध्ये ऍक्च्युली आपलं जेवण जे आहे, आहार जे आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये मुलांनी खूप कॉन्शियस राहिलं पाहिजे. प्रोटीनचा इंटेक जो आहे तो शरीरामध्ये असला पाहिजे. त्यासाठी पनीर, त्यानंतर दूध, अंड यांचा समावेश असू शकतो. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी व्हेजिटेरियन स्प्राउटेड जे असतात, त्यानंतर सोयाबीन असतं, यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. जास्त तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ हे खाल्ले नाही पाहिजे. त्याच्याने काय होतं की आपलं शरीर लाईट राहतं. तसं ह्या ध्यानासाठी कुठलेही जेवणाचे किंवा कुठलेही बंधनं नाहीयेत. ह्याच्यामध्ये फक्त आत्म्याशी संबंधितच आहे. त्यामुळे ध्यान फक्त मी एक पवित्र आत्मा हूं, मी एक शुद्ध आत्मा हूं असं जाणून घेऊनच ध्यान करायचं आहे. त्यामुळे ह्याच्यात कुठलेही नियम नाहीयेत. परंतु आहाराच्या बाबतीमध्ये मुलं जेव्हा स्ट्रॉंग राहतील, चांगला आहार घेतील, तर त्यावेळी नक्कीच त्यांचं ध्यान लागायला त्यांना मदत होऊ शकते. म्हणजे आमच्या शाळेचा वेळ 11 वाजेचा आहे. 11 वाजता जर का आम्ही 5 मिनिटासाठी तुम्ही शाळेच्या असेंब्ली म्हणजे तुमचं जेव्हा परिपाठ होतो तर परिपाठामध्ये सुद्धा तुम्ही ध्यान घेऊ शकता किंवा शाळेच्या 5 मिनिट आधी सुद्धा हे ध्यान घेऊ शकता. त्याच्याने दिवसाची सुरुवात खूप सुंदर होईल. दिवसभर शिकवलेलं मुलांच्या लक्षात राहील. धन्यवाद मॅडम. तुमचेच आभार खूप मानते की तुम्ही तुमच्या वेळातून महत्वाच्या वेळेतून वेळ दिला आणि ह्या ध्यानासाठी आपण दिलं. तनुजा ताईंचे पण आभार मानते की त्यांनी हे सेशन अरेंज केलं. हा तनुजा ताई, आवाज येतोय ना? हो येतोय. हा, नमस्कार सर्वांना. मी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांतर्फे मी आपलं मार्गदर्शन अमूल्य होतं आणि नक्कीच त्याचा फायदा सर्वांनी ध्यानाचं महत्व सांगण्यासाठी आपल्याला ऑनलाईन माध्यमातून प्रियंकाताई खराडकर लाभलेले आहेत. आज त्यांचा परिचय राहून गेला सुरुवातीला, कारण मी पण शाळेत होते. प्रियंकाताई ह्या एज्युकेशन ऑफिसर तसेच प्रिन्सिपल आहेत श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्ट अँड डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल श्रीरामपूर. तसेच शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम निर्मिती व शिक्षण क्षेत्रात त्यांनी मागील 18 वर्षापासून कार्य केलेले आहे. तसेच त्या 2011 पासून समर्पण ध्यान यामध्ये साधनारत आहेत. तसेच त्यांनी समर्पण ध्यान केंद्र श्रीरामपूर सेंटर आचार्य, मराठवाडा झोनचे झोनल आचार्य व महाराष्ट्र राज्य प्रमुख आचार्य पदांवर कार्यरत राहून त्यांना गुरु कार्याची संधी प्राप्त झालेली आहे.
तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला प्रियंका खराडकर मॅडमांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे तुम्हाला एक आनंदाचा पासवर्ड मिळालेला आहे, ज्याचा उपयोग तुम्ही सतत करा आणि त्यामुळे तुमची प्रगती निश्चितच होईल. सर्वांना त्याचा फायदा निश्चितच होईल. त्यासाठी मी प्रियंका खराडकर मॅडमांचे मनापासून आभार मानते. तसेच उमेश्वर माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचे सुद्धा मी खान्देश झोन तर्फे आभार मानते. थँक्यू. विद्यालयाकडे मुलांना तुम्हाला ऑल द बेस्ट, यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप यशस्वी तुमची लाईफ राहील. तुम्ही आमच्याशी शेअर करा की तुम्हाला हे ध्यान 45 दिवस केल्यानंतर कसं वाटलं. गुरुतत्व नावाचं चॅनल आहे YouTube वरती, त्याच्यावर नक्की भेट द्या. त्याच्यावरती तुम्हाला खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन पाहायला मिळेल. आणि तुमच्या ह्या कारकिर्दीसाठी उमेश्वर विद्यालयाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विद्यालयातर्फे मी आपले मुख्याध्यापकांकडून आपले आणि रोजताईंचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.